नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अनेकांनी मला प्रश्न विचारला होता, की आम्हालाही YouTube चॅनल क्रिएट करायचं आहे किंवा बनवायचं आहे. आम्हाला YouTubeवरती काम करायचं आहे. तर मग YouTube चॅनल तयार करण्यासाठी आम्ही कॅटेगरी कोणती निवडायची? असं अनेकांचा प्रश्न होता. म्हणजेच कोणत्या टॉपिकवरती चॅनल क्रिएट करायचा? जसा उदाहरणार्थ आपला चॅनल आहे मराठी जन. तर या चॅनलवरती फक्त एकच टॉपिक नाही आहे किंवा कॅटेगरी नाही. योजना, तंत्रज्ञान, राजकीय, मनोरंजन आणि विशेषतः डिजिटल मार्केटिंग या क्षेत्राविषयी आम्ही या चॅनलवरती माहिती देत असतो. तर अशाच प्रकारचं एक चॅनल तुम्हाला क्रिएट करायचं आहे. पण आता त्यासाठी टॉपिक काय निवडायचा? याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. तर अनेकांना असंही वाटतंय की YouTube चॅनल क्रिएट केल्यानंतर त्यावरील व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल व्हावे आणि त्यातून त्यांना लवकरात लवकर इन्कम मिळावी, म्हणजेच पैसे कमावता यावे. यासाठी काय करावं लागेल असेही ते प्रश्न विचारतायत. तर आता या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातच आपण माहिती बघूया, की तुम्हाला लवकरात लवकर कसे YouTube चॅनलमधून पैसे कमावता येतील आणि कोणत्या टॉपिकवरती तुम्ही YouTube चॅनल बनवू शकतात. आता हा जो आपला चॅनल आहे तो पूर्ण मराठीमध्ये आहे. यावरती आपण फक्त मराठीमधील व्हिडिओ क्रिएट करू शकतो. आता लक्षात घ्या, हा जरी मराठीत असला, तरी मी फक्त मराठीमध्येच काम करत नाहीये. तर मी एक आंतरराष्ट्रीय चॅनलसुद्धा आहेत माझा, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे जर तुम्हाला तशा प्रकारचं चॅनल क्रिएट करायचं आहे तर. किंवा तुम्ही आंतरराष्ट्रीय चॅनल एआयचा वापर करूनही बनवू शकतात. एआय संबंधित व्हिडिओ तुम्ही ते टाकू शकतात. पण ती खूप पुढची गोष्ट आहे. तुम्हाला त्यासाठी खूप म्हणजे एआयसुद्धा शिकावं लागेल. आता मी ऑलरेडी डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात असल्यामुळे मला त्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत आणि मी स्वतःही शिकवतोय दुसऱ्यांना या सर्व गोष्टी. त्यामुळे मला हे सर्व माहिती आहे. पण आता तुम्ही जे काही सुरुवात करताय YouTubeवरती, ती बेसिकपासून म्हणजेच मराठीपासूनच करा असं मला वाटतं. कारण मराठीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नॉलेज असतं. सर्व गोष्टी सहज समजत असतात. बातम्या, न्यूज किंवा जे काही ट्रेंडिंगमध्ये चाललंय, ते सर्व आपल्याला माहीत असतं. ते सर्व आपण बघत असतो. आणि त्यामुळे त्यावरती पटकन आपण दिवसभरात 1, 2, 3 असे व्हिडिओ पटकन बनवून टाकू शकतो. अपलोड करू शकतो. म्हणून अगोदर एक बेसिक चॅनल मराठीमध्ये असायला हवा तुमचा, जसा माझाही आहे. पण जर तुम्हाला संपूर्ण देशभरात काम करण्याची इच्छा असेल, म्हणजे संपूर्ण देशभरातील जसं हिंदीमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बनवला, तर संपूर्ण इंडियामध्ये ते व्हायरल होतील, असं तुम्हाला करायची इच्छा असेल, तर सेम जे काही मी टॉपिक सांगतोय, ते तुम्ही हिंदीमध्ये निवडायचे आणि मराठीमध्ये जर काम करायची इच्छा असेल, तर तेच टॉपिक तुम्ही मराठीमध्ये निवडायचे. पण हिंदी किंवा मराठी हे जे काय आहे, ते तुमचे बेसिक चॅनल असतील. अगोदर बेसिकपासून सुरुवात करा. म्हणजे अशा प्रकारे चॅनल क्रिएट करा, ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला आवड असेल, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, त्या कॅटेगरीमध्येच व्हिडिओ बनवा. पण त्यातही व्हिडिओ बनवताना जे काही ट्रेंडिंग आहेत, ठीक आहे, ट्रेंडिंग जे काही सुरू आहेत त्या टॉपिकमध्ये, त्यावरतीच तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत. आता ट्रेंडिंग टॉपिक कसे ओळखायचे मी तेही सांगतो. पण जी काही कॅटेगरी तुम्ही निवडणार आहे, त्यातील ट्रेंडिंग टॉपिकच निवडायचा आहे सुरुवातीला आणि व्हिडिओ सुरुवातीचे काही खूप चांगले बनवायचे, जेणेकरून तुमचा वॉच टाईम पटकन वाढेल, सबस्क्रायबर मिळतील तुम्हाला आणि तुमचं लवकरात लवकर मॉनिटायझेशन ऑन होईल. पण आता पैसे कमवण्यासाठी फक्त मॉनिटायझेशनच लागतं का? तर मॉनिटायझेशन जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण त्या अगोदर अफिलिएट मार्केटिंगद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता. तेही मी तुम्हाला सांगतो, की कशाप्रकारे तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करायचे. म्हणजे तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासूनच पैसे मिळायला सुरुवात होईल. अजून तुमचे व्हिडिओ जर चांगले असतील, तर तुम्हाला प्रमोशनद्वारेही पैसे मिळतील. म्हणजे इतर ब्रँडचं प्रमोशन करून तुम्हाला खूप चांगला पैसाही मिळू शकतो. पण अर्थात ती थोडी पुढची गोष्ट आहे. तुम्ही अफिलिएट मार्केटिंग द्वारे पहिल्या व्हिडिओपासूनच पैसे कमवू शकतात. त्याबद्दल मी माहिती सांगतो. आणि त्यानंतर मॉनिटायझेशन जे तुमची क्रायटेरिया ती पूर्ण झाल्यानंतर मॉनिटायझेशन ऑन होईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगद्वारेही पैसे मिळतील. ठीक आहे. तर आता मी टॉपिक सांगतो काही जे सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. समजा तुम्हाला मनोरंजन या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल, तर सध्याचा जो काही ट्रेंडिंग टॉपिक आहे मनोरंजन या क्षेत्रामध्ये, आता अनेक जण बघितलं असेल की तुम्ही मालिकांवरती व्हिडिओ वगैरे बनवतात. पण जर मनोरंजन क्षेत्रात तुम्हाला यायचं आहे आणि त्यावरती व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही सध्या जे काही सुरू आहे ते बिग बॉस या क्षेत्रावरती व्हिडिओ बनवू शकतात. मराठी बिग बॉस सध्या सुरू आहेत आणि हा सध्याचा खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे. तर इथे बिग बॉस जर सर्च केलं, बिग बॉस मराठी हे जर सर्च केलं आपण इथे, तर यामध्ये सध्या बिग बॉसचा 5वा सीझन सुरू आहे. याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात. अनेकांनी याविषयी व्हिडिओ बनवून किंवा रिव्ह्यू देऊन लाखो रुपये ते कमवत आहे. सध्या तुम्हीही कमवू शकतात. किंवा स्वतःचा फेस न दाखवता तुम्ही बिग बॉस संबंधित माहिती देऊन यात खूप चांगले व्ह्यूज घेऊ शकतात, चांगले पैसे कमवू शकतात. तर सध्या एंटरटेनमेंट क्षेत्राला जर सुरुवात करायची असेल, तर खूप चांगली संधी आहेत. बिग बॉस सुरू आहेत.
तर लवकरात लवकर तुमचा वॉच टाईम पूर्ण होईल आणि तुमचे सबस्क्रायबरसुद्धा वाढतील. त्यामुळे बिग बॉस मराठीवर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता जर एंटरटेनमेंट क्षेत्राविषयी तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असेल तर. पुढे तुम्ही मालिकांचे रिव्ह्यू करू शकतात, मालिकांविषयी बनवू शकतात, मूव्हीजचे रिव्ह्यू करू शकतात, त्याविषयी बनवू शकतात. म्हणजे एंटरटेनमेंट क्षेत्राविषयी जे काही अपडेट आहेत, मग ते मूव्हीज असतील किंवा कलाकार असतील, या संदर्भात जे काही अपडेट असेल ते देऊन तुम्ही एंटरटेनमेंट क्षेत्रातही काम करू शकतात. पण लक्षात ठेवा, एंटरटेनमेंट क्षेत्र असेल किंवा पॉलिटिकल क्षेत्र असेल, म्हणजे जे काही न्यूज क्षेत्र आहेत, त्यातील व्हिडिओ ट्रेंडिंग सध्या असतात. त्यामुळे सध्या जोपर्यंत ती न्यूज आहेत ट्रेंडिंगमध्ये तोपर्यंत ते खूप चालतात. त्यानंतर ते व्हिडिओ चालत नाही. म्हणजे ते व्हिडिओ एव्हरग्रीन नाही आहेत. पण तुम्हाला जर असे व्हिडिओ बनवायचे, म्हणजे एव्हरग्रीन व्हिडिओ बनवायचे, की आज व्हिडिओ टाकला तर 1 वर्षानंतरही तो सर्च झाला पाहिजे किंवा 1 वर्षानंतरही चालला पाहिजे. आता भलेही तो कमी चालेल, पण 1 वर्षानंतरही तो तसाच चालला पाहिजे, कंटिन्यू चालत राहिला पाहिजे. तर तसे व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे असेल, तर मग टेक्निकल क्षेत्र तुम्ही निवडायचं आहे किंवा एज्युकेशनल क्षेत्र निवडायचं आहे. आता टेक्निकल किंवा एज्युकेशनल आता एज्युकेशन क्षेत्रामध्ये तुम्हाला जर काही शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही ते शिकवू शकता. व्हिडिओद्वारे त्यात माहिती देऊ शकतात. तर तुमचे ते व्हिडिओ नेहमी सर्च केले जातील. कारण स्टुडंट दरवर्षी नवीन-नवीन स्टुडंट येतात. त्यांना नवीन-नवीन माहिती हवी असेल आणि तुमच्या व्हिडिओमध्ये काही माहिती असेल, तर ते नक्की सर्च करतात आणि ते व्हिडिओ पुन्हा बघितले जातात. जर टेक्निकल व्हिडिओ असतील, तर सेम त्यातही तसंच आहे. तुम्ही एखाद्या प्रॉडक्टविषयी व्हिडिओ बनवलाय, तर दरवर्षी अनेक लोक ते प्रॉडक्ट घेत असतात. तर त्यांना त्याचे रिव्ह्यू बघायचे असतात, माहिती हवी असते. तर ते तुमचे व्हिडिओ नक्की बघतील आणि यातून तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे ते एव्हरग्रीन व्हिडिओज असं म्हणता येईल त्यांना, की ते नेहमी बघण्यात येतात आणि त्याचा फायदा असा आहे, की तुम्ही टेक्निकल व्हिडिओद्वारे ॲडव्हर्टायझिंगमधून तर पैसे मिळवताच, मॉनिटायझेशनमधून. पण अफिलिएट मार्केटिंगचाही खूप चांगला पैसा मिळतो आणि त्यासोबतच स्पॉन्सरशिपचाही खूप चांगला पैसा मिळतो. तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत, ते जेव्हा त्याचे रिव्ह्यू करताय, तुम्ही स्पॉन्सरशिपही घेऊ शकतात किंवा अफिलिएट मार्केटिंग Flipkart, Amazon यांचं त्या प्रॉडक्टची लिंक तुमच्या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तुम्ही अफिलिएट मार्केटिंगद्वारे पैसे कमवू शकतात. तर असे खूप चांगली संधी असते. सेम एज्युकेशनल व्हिडिओमध्येही तुम्ही एखाद्या प्रॉडक्टविषयी बोलत असाल किंवा पुस्तकांविषयी बोलत असाल, त्यात माहिती देत असाल, तर त्याचंही तुम्ही अफिलिएट मार्केटिंग तिथे करू शकतात. तर ते कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आता पुढचा टॉपिक आहे पॉलिटिक्स. तर हे न्यूज टॉपिक आहेत. हा सध्या लेटेस्टवाला म्हणजे ट्रेंडिंगमध्ये जातात त्याचे व्हिडिओ, लेटेस्ट व्हायरल होत असतात. तुम्ही न्यूजविषयी बनवू शकता. यात तुम्हाला स्वतःचा चेहरा दाखवण्याची सुद्धा गरज नसते. ठीक आहे. तर पॉलिटिकली न्यूज जे काय आहेत, उदाहरणार्थ आता महाराष्ट्रात निवडणुका सुरू होणार आहेत. तर सध्या ही खूप ट्रेंडिंगमध्ये असणार आहेत हे 2-3 महिने हा टॉपिक. तुम्ही याविषयी व्हिडिओ बनवून चांगले पैसे कमवू शकतात किंवा जे काही तुमचा क्रायटेरिया आहे वॉच टाईमचा आणि सबस्क्रायबरचा तो लवकरात लवकर पूर्ण करू शकतात. तर पॉलिटिक्सवरतीही चांगली संधी आहेत आता सध्या व्हिडिओ बनवण्याची. त्यानंतर एक टॉपिक आहे सरकारी योजना. यावरती व्हिडिओ बनवून अनेकांनी लाखो रुपये कमवलेले आहेत. तर अनेकांचे व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील. सेम यातही तुम्हाला तुमचा फेस दाखवण्याची गरज नसते. फेस न दाखवताही तुम्ही योजनांविषयी माहिती देऊन लाखो रुपये यात कमवू शकतात आणि हे व्हिडिओ याला एव्हरग्रीन पण म्हणता येईल. पण काही योजना अशा असतात, की ज्या सुरुवातीलाच लोकांना माहीत नसतात. नवीन-नवीन योजना असतात. त्यामुळे त्याविषयी व्हिडिओ जास्त चालतात, नवीन-नवीन व्हायरल होतात आणि त्यातूनही तुम्ही पैसे कमवू शकतात. उदाहरणार्थ सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यावरती तुम्ही व्हिडिओ बनवून लाखो रुपये कमवू शकतात. अनेक महिलांना त्याबद्दल माहिती हवी असते, तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती जी या योजनेविषयी आहे ती देऊ शकतात. अनेक योजना आहेत. हे बघा आपलेही काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर तुम्ही असे व्हिडिओ बनवून त्या योजनेविषयी माहिती देऊ शकतात आणि पैसे कमवू शकतात. ठीक आहे. तर हा एक आता ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे हे सध्या त्या क्षेत्रामध्ये काय चाललंय ट्रेंडिंगमध्ये त्याविषयी तुम्हाला व्हिडिओ बनायचे आणि हे शोधण्यासाठी चांगला पर्याय आहे Twitterचा. आता Twitterमध्ये जर आला तर तुम्हाला इथे तुम्ही काही फॉलो केले, काही लोकांना काही चॅनलला जर इथं फॉलो केलं न्यूज चॅनल वगैरे, तर तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक मिळून जाणार आहेत. ठीक आहे. किंवा इथे एक्सप्लोरवरती जर आला, एक्सप्लोरमध्ये तुम्हाला सध्या देशभरात काय चाललंय तेही मिळून जातं. इथं हॅशटॅगमध्ये ट्रेंडिंग टॉपिक काय आहेत ते समजतात. इथे ट्रेंडिंगमध्ये बघा, ट्रेंडिंगमध्ये सध्या काय आहेत. पुणे, मुंबई सध्या पावसामुळं ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर अशा प्रकारे ट्रेंडिंग टॉपिक तुम्हाला इथे मिळून जात आहेत. तुम्ही ते सर्च करायचे किंवा ट्विटरवरती तुम्ही काही फॉलो करत असाल तर तिथे येऊन जात आहेत. न्यूज चॅनल वगैरे फॉलो करा. लेटेस्ट जे काही ट्रेंड आहे ते तुम्हाला इथे ट्विटरवरती दिसून जातात
आणि मग त्याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात. आता ट्रेंडिंग टॉपिक ओळखण्यासाठी अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे गुगल ट्रेंड. ही गुगल ट्रेंडची वेबसाईट आहे, जी मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला देणार आहे. तर गुगल ट्रेंडमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला लोकेशन निवडायचं आहे. तुम्ही कोणत्या लोकेशनसाठी ट्रेंड शोधत आहात. तर इथे इंडिया आपण निवडलेलं आहे आणि लास्ट 24 तासाचे जे काही ट्रेंड आहेत ते दिसायला हवे आपल्याला. ऑल ट्रेंड हवेत. तर इथे 3 ऑप्शन आहे, होम, एक्सप्लोर आणि ट्रेंडिंग नाव. तर आपण ट्रेंडिंग नाववरती क्लिक केलेलं आहे इथं. आता सध्या जे काही ट्रेंडिंग आहे ते दाखवा असं म्हटलेलं आहे आपण गुगल ट्रेंडला. तर त्यांनी जे काही खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत सध्या ते दाखवलेलं आहे. आता फ्लिपकार्ट आणि Amazon हे ट्रेंडिंगमध्ये आहे, कारण तिथे सेल सुरू आहेत. ठीक आहे. बिग बिलियन डेज वगैरे असे सेल सुरू आहेत. तर तुम्ही याचाही फायदा घेऊ शकतात. समजा तुम्ही टेक्नॉलॉजीविषयी व्हिडिओ बनवत असाल आणि त्यातही तुम्ही या सेलविषयी माहिती देऊ शकतात किंवा तुम्ही बाय आणि सेल अशा प्रकारचाही एक यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकतात. वेगवेगळ्या ऑफर संबंधी माहिती तिथे देऊ शकतात आणि यात तुम्ही बिग बिलियन जे काही सेल आहेत फ्लिपकार्टचा किंवा Amazonचे जे काही सेल आहेत, जे सध्या सुरू आहेत, त्याविषयी माहिती दिली, तर ज्या प्रॉडक्टविषयी किंवा ज्या ऑफरविषयी तुम्ही माहिती देत आहेत, त्याची लिंक व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची आहे आणि यात लिंक कोणती, तर डायरेक्टली फ्लिपकार्ट आणि Amazon यावरून घेतलेली लिंक नाही, तर यावरून घेतलेली लिंक जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी जे काही ॲप्लिकेशन आहेत, त्यामध्ये टाकतायत आणि त्याला अफिलिएट मार्केटिंगमधून कन्व्हर्ट करतायत त्या लिंकला, तर ती कन्व्हर्ट झालेली लिंक तुम्हाला तुमच्या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची आहे. म्हणजेच लोकांनी ते प्रॉडक्ट घेतलं, जे तुम्ही त्याची लिंक दिली ते प्रॉडक्ट घेतलं, तर तुम्हाला चांगलं कमिशन मिळणार आहे किंवा ते प्रॉडक्ट न घेता लोकांनी दुसरं जरी प्रॉडक्ट घेतलं तिथे, तरीही तुम्हाला त्याचं कमिशन मिळणार आहे. म्हणून अफिलिएट मार्केटिंगमधूनही तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकतात फ्लिपकार्ट आणि Amazonद्वारे, जे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. आता इथे सर्च व्हॉल्यूम बघा, 1 मिलियन पेक्षा जास्त सर्च व्हॉल्यूम आहे फ्लिपकार्टची. सेल सुरू आहेत. त्यामुळे याचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. मग ते टेक्नॉलॉजी व्हिडिओ असो किंवा इतर व्हिडिओ खालीही तुम्ही लिंक देऊन त्याचा फायदा उठवू शकतात. ठीक आहे. आता अफिलिएट मार्केटिंगसाठी काही वेबसाईट आहेत. त्यांची लिंक मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यावरती तुम्हाला अकाउंट खोलायचे, जर तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासूनच पैसे कमवायचे असेल तर. तर तिथे तुम्ही अकाउंट खोलल्यानंतर मग तुम्ही फ्लिपकार्ट आणि Amazon यावरून जे काही प्रॉडक्ट असेल त्याची लिंक कॉपी करायची आणि त्या थर्ड पार्टी वेबसाईटवरती कन्व्हर्ट करायचे तिथे ती लिंकला अफिलिएट मार्केटिंगमध्ये आणि मग ती कन्व्हर्ट झालेली लिंक तुम्हाला तुमच्या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची. तर याविषयी सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करा. आम्ही तुम्हाला नक्की त्याविषयी माहिती देऊ की कशाप्रकारे अफिलिएट मार्केटिंगची लिंक कन्व्हर्ट करायची किंवा त्यापासून पैसे कसे कमावता येईल याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला ती हवी असेल तर नक्की सांगा. व्हिडिओखाली कमेंट करा. मी तीही माहिती देईल तुम्हाला. पण ट्रेंडिंग टॉपिक समजा न्यूजविषयी तुम्ही जरी बनवत असाल तरी ट्रेंडिंग टॉपिक बघायचे, काय सुरू आहे सध्या इंडियामध्ये, कशाविषयी चर्चा सुरू आहेत आणि यात तुम्ही टाईमही सिलेक्ट करू शकतात. लास्ट 4 तासात काय ट्रेंडिंगमध्ये तेही बघू शकतात. आता शेवटच्या 4 तासामध्ये आता ट्रेंडिंगमध्ये काय आहेत, श्रीलंका वर्सेस न्यूझीलंड, सुनील आंबेकर, रिलायन्स पॉवर शेअर, मनमोहन सिंग, श्रीलंका बनाम न्यूझीलंड, अशा प्रकारे ही इंडियामध्ये ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर हे तुम्ही निवडू शकता इथे आणि तुम्हाला समजेल की आपल्याला कशा संदर्भात व्हिडिओ बनवायचे आहेत. ठीक आहे. आता हे झालं इंडियाचं, पण यात तुम्ही महाराष्ट्रासाठी बघू शकता. जर मराठीमध्येच तुम्ही बनवत आहात तर महाराष्ट्र, तर इथे आता आपण महाराष्ट्र ही लोकेशन सेट केलेली आहे. तर महाराष्ट्र लोकेशनमध्ये शेवटच्या 4 तासामध्ये काय ट्रेंडिंग आहेत, सेम श्रीलंका न्यूझीलंड हेही ट्रेंडिंगमध्ये आहे, कारण क्रिकेट सुरू आहे तिथे. त्यानंतर वेदर, जे काही महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे त्या संदर्भात खूप सर्च केलं जात आहे. त्यानंतर हे शेअर मार्केटविषयी, त्यानंतर मौसम वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही महाराष्ट्रात सुद्धा सर्च केलं जात आहे. तर तुम्ही शेवटच्या 24 तासात काय सर्च केलं जातं तेही बघू शकता. तर पुन्हा एकदा फ्लिपकार्ट, Amazon हेही महाराष्ट्रात सर्च केलं जात आहे. रेड अलर्ट मुंबई, या अशा काही आहे टॉपिक ट्रेंडिंग जे महाराष्ट्रात सर्च केलं जात आहे. तुम्ही गुगल ट्रेंडमध्येही हे बघू शकतात किंवा सर्वात चांगला पर्याय मी तुम्हाला सांगितलं की ट्विटरवरती तुम्ही बघू शकतात की काय चाललंय. त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात आणि ते व्हिडिओ तुम्ही ट्विटरवरती शेअर करू शकता. त्या हॅशटॅग तिथे तुम्ही खाली वापरायचा आहे तिथे. जर ट्विटरमध्ये ट्रेंड होतोय आणि त्या व्हिडिओ खाली ट्विटरवरती शेअर करून तुम्ही हॅशटॅग वापरला असेल, तर तुमचा व्हिडिओ अनेक लोक बघतील आणि लवकरात लवकर तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळतील. तर ट्विटर, फेसबुक यावरती तुम्हाला ते व्हिडिओ शेअर करायचे. तर अशा प्रकारे काही टॉपिक आहेत, कॅटेगरीज आहेत, ज्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात आणि खूप चांगले पैसे कमवू शकतात. काहींना आता इन्स्पिरेशनल, प्रेरणादायी व्हिडिओ बनवायची आवड असते, तेही तुम्ही बनवू शकतात. पण ते व्हिडिओ लगेचच सतत चालतील असं नाही, तर त्या व्हिडिओला चालण्यासाठी थोडा म्हणजे व्हायरल होण्यासाठी टाईम लागतो.
तर त्यासाठी तुम्हाला ते शेअर करत राहायचं आहे आणि ते एव्हरग्रीन व्हिडिओ आहेत. म्हणजे जर समजा आज व्हिडिओ टाकला तर 2-4 वर्षानंतरही ते व्हिडिओ हळू-हळू चालत राहतील. त्याचा तुम्हाला नेहमी आणि सततचा पैसा येत राहील. फक्त लगेचच येईल हे तर होऊ शकत नाही. हे ट्रेंडिंगमध्ये जे न्यूज आहेत किंवा इतर जे टॉपिक आहेत त्यावरती लगेचच पैसे येऊ शकतात. पण इन्स्पिरेशनल आणि जे काही मोटिव्हेशनल व्हिडिओ असतात त्यांना वेळ लागतो. पण जर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं चॅनल व्हायरल करायचं असेल आणि यासाठी तुम्ही पैसे खर्च करण्यास सुद्धा तयार असाल, तर Google ॲड्सचा तुम्ही वापर करू शकतात. Googleचं स्वतःचं एक ॲडचं प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही पैसे देऊन तुमचे व्हिडिओ व्हायरल करू शकतात. म्हणजे त्यांचे ॲड इतर लोकांच्या चॅनलवरती किंवा व्हिडिओवरती रन करू शकता तुमच्या व्हिडिओज, त्याच्या ॲड्स. मग त्याद्वारे तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील. पण त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. आणि फ्रीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, तर मी सांगितलं की ट्रेंडिंग टॉपिक निवडा. जे काही टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवताय, ज्या कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवताय, त्यातील ट्रेंडिंग टॉपिक तुम्हाला निवडायचे. तर या संदर्भात अजूनही तुम्हाला माहिती हवी असेल किंवा एखाद्या अजून टॉपिकवरती तुम्हाला माहिती हवी असेल, तर या व्हिडिओखाली कमेंट करा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्या संदर्भात माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल. बाय बाय. टेक केअर.